म्हणजे आय थिंक 3-4 महिने झाले मी शूटच नाही केलं काहीच. आणि ऑफकोर्स पोस्ट वगैरे केलं होतं कारण त्याचं शूटिंग ऑलरेडी झालं होतं, सो ते जस्ट एडिट करून पोस्ट केलं होतं. पण ऑफकोर्स काहीच नाही कारण नवीन कॉलेज स्टार्ट झालं, न्यू सेमिस्टर, फर्स्ट टाईम. सो काही म्हणजे शेड्यूल कसं करायचं काहीच कळत नव्हतं. मी लिटरली ब्लँक होते मी कसं बसं. आता थोडीशी आयडिया आली आहे आणि आता सुट्टी आहे, सो म्हटलं सुट्टीमध्ये तर मी खूप व्हिडिओ शूट करू शकते, बरंच काय काय करीन शूट. आणि त्याच्यानंतर मग आय थिंक मी थोडं बेटर करू शकते नेक्स्ट आफ्टर दिवाळी ऑल्सो शूटिंग आणि याच्या बाबतीमध्ये. आणि ऑफकोर्स मला काहीतरी स्टार्ट करायला काहीतरी शूट करणं गरजेचं होतं. सो मी विचार केला डे इन माय लाईफ करूयात. अजून पण व्हिडिओजच्या आयडियाज आहेत माझ्या डोक्यात, पण बघू कारण एक्झाम पण आहे नंतर लगेच, त्यामुळे. पण हां, आत्तासाठी डे इन माय लाईफ, सो एन्जॉय. सो इकडे मी माझ्या नेबर्स/फॅमिली फ्रेंड्सकडे गेले आणि त्याच्यानंतर मी तिथे अप्पे खाल्ले, त्यांनी ब्रेकफास्टला बनवले होते. आणि मग मी मलाई बर्फी पण खाल्ली. त्यानंतर मी ॲक्च्युली अभ्यास करणं एक्सपेक्टेड होतं, पण मी माझ्या फ्रेंडच्या बड्डेची स्टोरी टाकत होते कारण स्टोरी नाही थांबायला पाहिजे, बाकी काही का होईना अभ्यासाचं. लंच वगैरे सगळं झालं आहे आणि आता मी एक फन गोष्ट ट्राय करणार आहे. सो बेसिकली मी एक टॉप घेऊन आले FC रोडवरून, पण तो टॉप मला विचित्र लूज होतो आहे काहीतरी. म्हणजे मला तो वाटलं होतं बसेल, बाकी बस एक सर्टन थोडासाच पार्ट लूज होतो आहे त्याचा. सो तो मला नीट थोडा फिटिंग करायचा, लाईक ऑल्टर करायचा. तर मी म्हटलं की अगदी थोडं आहे तर कुठे ऑल्टर करायला टाका, ते आपण घरीच ट्राय करू. सो मी एक भयंकर म्हणजे मी ट्राय करणार आहे, मला माहीत नाही काय होईल, बट आय ॲम गोइंग टू ट्राय दॅट. सो मी ते करणार आहे आता. आणि बाय द वे मी बनला स्विच केलं आहे कारण भयंकर गरम होतं आहे खूप जास्त. सो ओके, अननेसेसरी इन्फॉर्मेशन, बट ओके, आय विल डू दॅट ऑल्टरिंग द नाव. दिस इज द टॉप आणि तो असा दिसतो आहे काहीतरी फनीली लूज होतो आहे. सो लेट मी ट्राय डुईंग इट राईट. सो मी तो स्टिच करून ऑल्टर करायचा ट्राय करत होते, काही नीट होत नव्हतं. आणि मग फायनली मला एवढा कंटाळा आला, मग मी रील्स बघत बसले. ऑब्व्हियसली रील्सवरतीच असतं, बापरे खूप झालं, पण ठीक आहे. आणि मग आता मी चहा ओके. सो आता चहा वगैरे पिऊन झाला आहे. मी आता हा जो टॉप आहे याचं नीट करायचा ट्राय करते. म्हणजे मी मगाशी थोडंसं केलं, मी घालून बघितलं ते हे स्टिच केलं आता, पण ते तरी विचित्र येते. बट मला आता थोडासा अंदाज आला आहे की कसं मे बी करता येईल. सो मी ते ट्राय करून बघते, मग बघू जर झालं तर जे होपफुली होईल.
ओके, सो टॉप तर झाला आहे माझा कंप्लीट, पण मी तो ट्राय आता नंतर करते, कारण आता मी आणि बाबा आकाशकंदील आणायला चाललो आहे. तर मग आम्ही घेऊन तो आकाशकंदील घेऊन आल्यानंतर मी तो टॉप ट्राय करते आणि हां आता मी आवडते. वेल, आकाशकंदील घेऊन आले, पणत्या पण लावून झाल्या. आता मी तो फायनली टॉप ट्राय करून बघते कसा दिसतोय. लेट्स सी. ओके, वेल दिस इज व्हॉट इट लुक्स लाईक. सो बेसिक प्रॉब्लेम सॉल्व झाला, पण आता हे थोडं जास्त टाईट झाला आहे तो कुर्ता. सो आता लेट इट बी फॉर नाव. पण वेल, मी काहीतरी स्वतः केलं ह्याचाच मला आनंद आहे. बट या, सो मी असंच फ्रेंड्सशी बोलत होते. आमचा असं प्लॅन चालला होता भेटायचा वगैरे, आणि त्याच्यावरती चर्चा ऑफकोर्स, फक्त तेवढंच नाही बाकी टाईमपास पण असतोच त्याच्यामध्ये. सो येस, मी फ्रेंड्सशी ग्रुपवरती फ्रेंड्सच्या चर्चा प्रॉपर चालली होती आमची, टाईमपास. सो खूप मजा आली आणि त्यात. सो मी मगाशी फ्रेंड्सशी बोलत होते आणि मग नंतर मी नादात विसरूनच गेले मी शूट करते आणि मी जेवले वगैरे, आणि आता मी पुन्हा फ्रेंड्सशीच बोलते आहे. सो आता थोड्या वेळ तेच, मग बघू जे काय करीन ते शूट करीन. वेल, चेंज इन प्लॅन्स. मी डे इन माय लाईफ 2दा ऑलरेडी केला आहे चॅनलवर. सो मी विचार केला की आपण डे इन माय लाईफ करायच्या ऐवजी डेज इन माय लाईफ करूयात. इंटरेस्टिंग, आय नो, बट ओके. सो एन्जॉय दिस डे टू. सो मला आत्ता माझं टेबल आवरायचं आहे, कारण खूप जास्त गरज येते आवरायची. आत्ता बघवत पण नाही आहे त्या टेबलकडे मला. मी खूप आधी छोटे ड्रॉइंग्स कोट्स टाईप लावले होते, ते सगळं काढलं आणि आता त्याचा राहिलेला पेपर स्क्रेप ऑफ करायचा प्रयत्न करत होते तिकडे, आणि ऑफकोर्स आता इथे क्लिनिंग करते आहे. ओके, फायनली आवरून झाला टेबल. लाईक दुपारी समथिंग मी स्टार्ट करतो, सकाळीच म्हणजे बिफोर लंच, आणि आता संध्याकाळ झाली आहे. मी दिवसभर तेच करत होते, बट फायनली ते झालं आहे. आता चहा वगैरे पिईन मी, अँड पुढचं मग त्याच्यानंतर डिसाईड करेन काय करायचं ते. So here I'm making a to-do list for the next day and writing down YouTube ideas. त्यानंतर संडे स्पेशल सँडविच फॉर डिनर. ओके, सो डिनर वगैरे झालं आहे. आता थोड्या वेळात मी, माझे 2 कझिन्स आणि मामा मामी असे मी आईस्क्रीम खायला चाललो आहे. सो ऑफकोर्स मी तिकडे जाऊन आल्यानंतर झोपणार. उद्या सकाळी लवकरही उठायचे, दिवाळी आहे कारण नरक चतुर्दशी आहे. तर येस, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, अँड या, बाय, गुड नाईट.